हॅलो, कसे आहात सगळे? स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज युनिफॉर्मला सुट्टी आहे रियूच्या, कारण आज स्पोर्ट ड्रेस असतो. पण अजून स्कूलमध्ये नवीन स्टॉक आलेला नाही आहे, त्यामुळे ती कलर युनिफॉर्मच घालून जाते. आणि टिफिनमध्ये बघा बीटरूटची पोळी बनवली आहे आणि त्याला तीळ लावली आहे वरतून, आणि मेथीची भाजी शेंगदाणे लावून बनवली आहे आणि सोबत पेरू. टिफिन बघायलाच इतका भारी वाटतो की असं वाटतं आपणच खाऊन घ्यावं की काय. बघा पिऊला पण लगेच खायची इच्छा झाली. मला खूप दिवसापासून हौस होती या टिफिनची आणि फायनली यावर्षी मी तिला घेतला आहे. आणि व्हॅन आधी दारामध्येच यायची, पण आता सरळच जाते कारण ती स्टुडंट ॲड झाले तिकडे नवीन, तर सरळच जाते आता, म्हणून तिकडे जाऊन उभं राहावं लागतं. आणि रात्री मुलांचं क्राफ्ट आणि ड्रॉइंग चालू होतं, तर माझे एडिटिंग करता करता मी झोपून घेतलं, म्हणून रात्री हे सगळं आवरायचं राहून गेलं. तर सगळी फरचीच रंगवली आहे नक्षुने तर. आणि त्यानंतर ते सगळं आवरून ठेवलं आणि मग लागले भाजीला, कारण सकाळी 2 भाज्या बनवाव्याच लागतात, कारण टिफिनला कोरडीच भाजी देत असते मी आणि एक दुसरी बनवत असते. मी फर्स्ट टाईमच आणले, तर मला याचं काही दुसरं नाव माहिती नाही. तर भाजी म्हटले, म्हणजे खूप वयस्कर होते ते बाबा, तर तेच म्हटले की घोळाची भाजी खूप छान लागते, घेऊन जा. तर मग 10 रुपयाची एवढी मोठी दिली त्यांनी, तर ती निवडताच माझी पूर्ण हालत खराब झाली. खूप बारीक बारीक काड्या काढावं लागतात त्याच्या, खूप खेळतच बसावं लागतं त्या भाजीसोबत. तर बेसन टाकून बनवलं मी, पण भाजी टेस्टला खूप अप्रतिम आहे. यांना तर खूप आवडली. आणि शिरा नक्षूला आज बनवायला घेतलं होतं, म्हटलं चला आपणही खाऊन घ्यावं, खूप दिवस झाले शिरा खाल्ला नाही. तर नंतर आहो पण म्हटले माझ्यासाठी पण कर. मग थोडं अजून वाढवलं, नंतर चिमूटभर मीठ टाकलं, सगळे ड्रायफ्रूट्स टाकले त्यामध्ये आणि खोबऱ्याचं कीसुद्धा टाकलं. गरम पाणी टाकलं, वाफेत 5 मिनिटं होऊ देणार. आणि मला तूप खूप जास्त प्रमाणात लागतं. मला ना ताज चहापत्तीची ॲड खूप जास्त आवडते, तर कधीपासून माझी इच्छा आहे की एकदा तरी ती ट्राय करावं. सामान भरायला गेले होते, तर छोटा पॅकेट त्याचा घेऊन आले. तर खरंच त्याची चहा खूपच जास्त भारी लागते आणि कडक बनवली तर एकच नंबर टेस्ट आहे. तर छोटाच पॅकेट आणलं, म्हटलं कशी टेस्ट आहे काय बघावं. आणि आता माझ्या बाळाला लागली आहे भूक, तर चला मी त्याला भरवते आणि भेटतेच थोड्या वेळात. छान आहे, चारू देते. 3 hours later. किराणा कालपासून आणून पडलाय, पण मला डब्बे स्वच्छ करायचे होते आणि रॅकसुद्धा सगळा क्लीन करायचा होता, म्हणून मग सगळाच पसारा काढायला घेतला. तर नक्षू होता घरामध्ये आणि पिहू स्कूलला होती, तर म्हटलं ती येईपर्यंत माझं सगळं आवरून होऊन जातं. आणि मग ती आली की तिचा अभ्यासही घ्यायचा असतो आणि नक्षू झोपलेला असतो, म्हणून आवाजही करता येत नाही. तर त्याला कार्टून लावून दिलं होतं टी व्हीवर आणि छोटं मोठं थोडंसं काहीतरी खायला दिलं त्याला, तर शांत बसून राहत होतो एका जागेवर. तर एवढा मोठा पसारा बघून साहेब काय आज शांत बसायला झाले. तो पण मध्ये मध्ये करायला येऊ लागला, काय खेळू काय मदत करू आईला, असं झालं होतं त्याला. तर म्हटलं रॅक काढलाच आहे, तर किचन खालचं सुद्धा थोडंसं आवरून घेते, फरच्या पुसून घेतल्या छान मस्त. आणि सगळं बिस्किट वगैरे पॅकेट असं ठेवण्यापेक्षा मी डब्यातच भरून ठेवते, कारण ते खूप जास्त लंबे आहेत ना, तर ठेवायला सुद्धा खूप अडचण होते. आणि माझ्याकडे डब्यांचं स्टोरेज खूप जास्त कमी आहे, छोटे डबे, त्यामुळे मला मोठे सामान काही ठेवता येतच नाही. तर बघू लवकरच मी मोठ्या डब्यांचा सेटसुद्धा घेणार आहे. खूप दिवसापासून म्हणते, पण मीच लांबवते. सध्या धकता येतं असं वाटतं, धकून घ्या, कशाला उगाच खर्च वाढवायचा. आणि बिस्किट वगैरे मी जास्त काही लेकरांना खाऊ घालत नाही, एखाद्या वेळेला किंवा 2-3 दिवसानंतर असं देत असते. पण सामानामध्ये सगळं एकदाच आणून घेते, म्हणजे महिनाभर असं दुकानातून छोटं मोठ्या गोष्टी आणायची गरज पडली नाही पाहिजे. लेकरं कधी काय मागेल सांगता येत नाही, म्हणून घरात अवेलेबल पाहिजे, त्यासाठी मी एकदाच सगळं आणून ठेवून देते. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटत आहेत ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मला मागे एका ताईने कमेंट केली होती की तुमचं केसांचे त्यांना हेअर ऑइलिंग बघायची आहे, टाईट वेणी बघायची आहे. सागर वेणीचा व्हिडिओ तर मी केला, पण तो एकच व्हिडिओ खूप मोठा झाला होता आणि मला वेणी घालायला खूप जास्त वेळ लागतो, म्हणून मी तोच पोस्ट केला. तर हेअर ऑइलिंगचा व्हिडिओ राहिला आहे आणि टाईट वेणीचा व्हिडिओ राहिला आहे, तर ताई नक्की तो व्हिडिओसुद्धा मी लवकरच पोस्ट करेल. थोडेफार चॉकलेटसुद्धा आणून ठेवते आणि ते सुद्धा बरण्यांमध्ये भरून ठेवते. कधी मला सुद्धा स्वीट खायची खूप इच्छा होते, तर या सगळ्या गोष्टी आणून ठेवते, पण हे महिन्यातून 2 महिन्यातून एकदाच भरते. आणि माझं बाळ बघा मला किती मदत करतं आहे सगळ्या कामांमध्ये. ते पॅकेट डब्यात काही बसत नाही, तर असंच वरती ठेवावं लागतं, त्यापेक्षा हे डब्यात ठेवून किती व्यवस्थित दिसतं बघायलाही. आणि मॉलमधून ह्या वेळेला मी हे नरसळ, आम्ही तर नरसळ म्हणतो, तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये सांगा. तर ते सुद्धा घेऊन आले. काही म्हणजे पटकन टाकता येतं न सांडता. आणि हे माझ्याकडे एक्स्ट्राचं पडलेलं होतं, खूप छान आहे, पण मला असं वाटतं प्लास्टिकपेक्षा लोखंडाचं खूप जास्त युजफुल ठरेल, कारण हे प्लास्टिकचं जे ते ओझं जर जास्त ठेवलं तर ते समोर लटकतं आहे, म्हणजे वाकू लागलं आहे खाली. तर लोखंडाचं तसं वाकणार नाही. आणि त्यामध्ये सगळे मसाल्यांचे बॉक्स ठेवलेत मी. आणि ह्या वेळेला मी फ्रंट लोडेड मशीनचं लिक्विड आणलेलं आहे कपड्यांचं, तर बघूया काय फरक आहे फ्रंटमध्ये आणि टॉपमध्ये. आणि किराण्यावर मला हे गिफ्ट भेटलेलं आहे, त्या किराण्यापेक्षा जास्त आनंद मला ह्या गिफ्ट भेटण्याचाच झाला आहे.
तुमच्यासोबतही असं होतं का? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि खूप दिवसापासून जशी माझी डिलिव्हरी झाली आहे तसा हा बाळांसोबत मी सांभाळून ठेवला. याची काहीतरी रियूज होईल का, याचा काहीतरी वापर करता येईल का, पण आत्तापर्यंत मला असं काहीच वापर करता आला नाही, म्हणून शेवटी मी ते फेकूनच दिलं. खूप वाट बघतो तिची. व्हॅनचा आवाज आता त्याला कळायला लागला आहे. व्हॅनवाले काका हॉर्न वाजवतात ते खाली आल्यावर. लगेच दरवाजापाशी पळत पळत जाऊन उभा राहतो तिला आवाज देत. तर किती छान आवाज देतो. मम्मा मम्माच म्हणतो. मी खूप सवय लावली आहे त्याला दीदी म्हणायची, पण तो काही अजून दीदी म्हणतच नाही, मम्माच म्हणतो. तर जाऊ द्या, जेव्हा त्याला कळेल तो स्वतः दीदी म्हणेल. मस्त लाड करून झाला दोघांचा. त्यानंतर मी सगळं फायनल डबे लावून घेतले. म्हटलं आता दोघांचा खूप धिंगाणा उठणार आहे, त्याला पटकन झोपू घालते. म्हणजे तिची स्टडी पण व्यवस्थित होते आणि जेवण पण व्यवस्थित होतं. नाही तर मग दोघं खेळतच राहतात, जेवतच नाही तर. आणि किती सुंदर दिसतंय किचन. असं आवरलं की किती फ्रेश वाटतं ना किचनमध्ये काम करायला. नंतर पिहूला जेव घातला, तिचा स्टडी घेतला. ती थोडा वेळ आराम करत होती, मग ती क्लासला गेली. त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. नक्षू बघत होता TV. तर आज केली होती मी अरबीची भाजी. तर मसाल्यामध्ये मी फर्स्ट टाईमच केलेली आहे. थोडीशी अरबी मी मसाले लावून फ्राय केली होती. खूप टेस्टी झाली. दोघांनीही खूप आवडीने खाल्लं आणि भाजीसुद्धा खूप छान झाली होती. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.